नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, काँग्रेसचे खायचे दात हे वेगळे असतात आणि दाखवायचे दात हे सुद्धा वेगळे असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। मात्र या वेळेला काँग्रेसने वेळ चुकीची निवडली आणि ज्या घटनेच्या संदर्भात त्यांनी हा प्रकार केलेला आहे तो अत्यंत चीड निर्माण करणारा असा आहे। काँग्रेसचे नेते, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या एका व्हिडिओ क्लिपचा हवाला देत परराष्ट्र मंत्र्यांनी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याची माहिती ही आधीच दिलेली होती पाकिस्तानला आणि हा गंभीर गुन्हा आहे असं म्हटलं। अत्यंत खोडसाळपणाने हे ट्विट राहुल गांधी यांनी केलं असं आपल्याला इथं म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे की भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयानं राहुल गांधी यांचं जे ट्विट आहे किंवा त्यांनी जे आपलं विधान केलेलं आहे ते निराधार ठरवलेलं आहे। राहुल गांधी यांनी केवळ डॉक्टर एस जयशंकर यांच्यावर आरोप केला किंवा त्यांनी गुन्हा केला असं म्हटलं इतकंच नाही, तर त्यांनी भारताची किती विमानं पाकिस्तानात पडली याबद्दल सुद्धा सवाल उपस्थित केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलानं अत्यंत मोठा पराक्रम हा करून दाखवलेला आहे। भारतानं जी 9 आतंकवाद्यांची तळं केवळ 25 मिनिटात उद्ध्वस्त केली, या घटनेनंतर भारताचा धसका पाकिस्तानच घेतला असं नाही तर तो धसका चीननं पण घेतला आणि अमेरिकेने सुद्धा घेतलेला आहे। भारत किती शक्तिशाली, बलवान, मजबूत राष्ट्र आहे हे या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं भारतीय सैन्य दलानं दाखवून दिलं। शेकडो ड्रोन पाकिस्तान सैन्याकडून भारताच्या नागरी वसाहतीमध्ये आणि लष्करी आस्थापनांवर सोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यातला एकही ड्रोन किंवा एकही मिसाईल हे आपलं नुकसान करू शकलं नाही। हे सगळे ड्रोन आणि मिसाईल्स हवेत नष्ट करण्याचा पराक्रम भारतीय सैन्य दलानं केलेला होता। हे सांगायचं कारण असं आहे की भारतानं हा जो पाकिस्तानवर हल्ला चढवला आणि जे पाकिस्तानचं नाक ठेचलं याची वाहवा ही जगभरानं केलेली आहे। न्यूयॉर्क टाइम्स सारख्या वृत्तपत्रानं ही गोष्ट पुराव्यासह मांडलेली आहे की भारतानं पाकिस्तानवर हल्ला करून एक प्रकारे पाकिस्तानवर विजय मिळवला। त्याचं कारण भारतानं ज्या कारवाया केल्या त्या सप्रमाण पुराव्यासह जगापुढे सादर केल्या। मात्र पाकिस्तान जे खोटं पसरवत आहे स्वतःच्या देशातल्या नागरिकांचं समाधान व्हावं यासाठी, त्याचा एकही पुरावा पाकिस्तान सैन्य दलानं दिलेला नाही। पाकिस्तानचा हा जो ढोंगीपणा आहे हा ढोंगीपणा आता उघड झालेला आहे। जगभरामध्ये पाकिस्तानची नाचक्की झालेली आहे। दुसरीकडे पाकिस्तानमधला स्थानिक नागरिक सुद्धा पाकिस्तानच्या नावानं बोटं मोडत आहे। स्वतःच्या देशातल्या शासकांवर पाकिस्तानी नागरिकांचा काडी इतका विश्वास राहिलेला नाही। हे आम्ही म्हणतोय असं नाही, तर पाकिस्तानमधला स्थानिक नागरिक स्वतः आपली जी मतं आहेत, आपलं जे म्हणणं आहे त्याबद्दल व्हिडिओ तयार करून ते व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केले जात आहेत। ही अवस्था पाकिस्तानची झालेली आहे किंवा ही लायकी पाकिस्तानची भारतानं दाखवून दिलेली आहे। एका बाजूला हे सगळं चित्र असताना दुसरीकडे काँग्रेसनं पुतणा मावशीचं प्रेम हे कसं असतं हे पुन्हा दाखवून दिलं। ज्या वेळेला पहलगामचा हल्ला 22 तारखेला झाला आणि त्यामध्ये 26 निरपराध पर्यटकांची हत्या आतंकवाद्यांनी केली, त्यानंतर काँग्रेस नेतृत्वानं एक पत्र काढलेलं होतं आणि त्यामध्ये असं सांगितलेलं होतं की या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काही भारत सरकार निर्णय घेईल त्या निर्णयाच्या मागे काँग्रेस पक्ष असेल। या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष सरकारबरोबर असेल आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना सरकारच्या विरोधामध्ये सरकारवर टीका करणारी विधानं करू नयेत अशा पद्धतीचे आदेश हे या पत्रातून देण्यात आलेले होते। त्याचं कारण असं आहे की एका बाजूला युद्धजन्य परिस्थितीमध्ये आम्ही देशाच्या सोबत आहोत, देश चालवत असणाऱ्या सरकारच्या बरोबर आहोत, सरकारला आमचा पाठिंबा आहे अशी भूमिका घ्यायची आणि त्यानंतर ज्या वेळेला भारताची जगामध्ये वाहवा होते, भारताच्या सैन्य दलाची वाहवा होते, भारत सरकारनं जे निर्णय घेतले ते निर्णय किती अचूक आणि व्यवस्थित होते याबद्दल जागतिक पातळीवरील माध्यमांमध्ये चर्चा व्हायला लागल्यानंतर काँग्रेसला मुरडा उठायला सुरुवात झाली। हे त्याचंच लक्षण आहे जे राहुल गांधी यांनी ट्विट करून भारतीय सैन्य दलावर एक प्रकारे अविश्वास दाखवण्याचं काम केलेलं आहे। हे एक गोष्ट झाली। यापूर्वी पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये अशा कितीतरी गोष्टी या दाखवण्यात आलेल्या होत्या।
इथं राजकारण म्हणून एखादं विधान करायचं, मात्र शत्रू देश त्याचं भांडवल आपल्या देशाच्या विरोधात करतो याचं साधं गांभीर्य या नेत्यांना असू नये यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाही. राहुल गांधी असतील, महाराष्ट्रातले विजय वडेट्टीवार असतील, अनेक युट्यूबर आहेत आपली अक्कल पाजळणारे, यांची विधानं तर तिकडं पाकिस्तानमध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवण्यात येत होती. म्हणजे आपण जे बोलतो, जे वागतो, आपली जी कृती आहे त्याचा आपल्या देशावर, आपल्या देशाच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो याची जाणीव या नेत्यांना नाही. देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर देश भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे हे लक्षात आल्यानंतर काँग्रेसनं लगेच आपण सरकार बरोबर आहोत आणि सरकार जे काही निर्णय घेईल त्या निर्णयाच्या मागे आहोत असं जाहीर केलं. मात्र त्यानंतर आता भारतीय समाज मनामध्ये संभ्रम कसा निर्माण होईल, भारत सरकारबद्दल एक अविश्वासाचं वातावरण कसं निर्माण होईल, अशा पद्धतीचं वातावरण करण्याकरता तसा एक नरेटिव्ह सेट करण्यासाठी अशा प्रकारचे ट्विट करणं, अशी विधानं करणं हे काम सध्या काँग्रेसकडून सुरू आहे. आणि ही काँग्रेसची जुनी सवय आहे. म्हणजे काँग्रेसनं हे केलं, हे फार वेगळं केलं किंवा अपवादात्मक परिस्थितीत केलं असं नाही. कधी ना कधीतरी काँग्रेसकडून हे होणारच होतं. ते राहुल गांधी यांनी केलं. ठीक आहे, भारतीय जनता पक्ष हा काँग्रेसचा विरोधी पक्ष आहे, काँग्रेसचा स्पर्धक पक्ष आहे. त्या पक्षाची विचारधारा ही काँग्रेसला पटत नाही. लोकशाहीमध्ये अधिकार आहे, राजकीय पक्ष म्हणून टीका करण्याचा, त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल कोणाचंच दुमत असायचं कारण नाही. कारण राजकीय आरोप प्रत्यारोप, राजकीय विधानं ही सुरूच असतात. मात्र भारतीय सैन्य दल ज्या वेळेला चित्रामध्ये आहे, भारतीय सैन्य दलाचा अजेंडा राजकारण नाहीये. भारतीय सैन्य दल देशाप्रती समर्पण भावनेनं काम करणारी एक दल आहे आणि या दलानं भारताची जी ताकद आहे ती ताकद काय आहे ही ताकद जगाला दाखवून भारताची प्रतिमा ही आहे त्याच्यापेक्षा चांगली आणि मोठी करण्याचं काम हे सैन्य दलानं केलं. खास करून हवाई दलानं जी कामगिरी या ऑपरेशन सिंदूरमध्ये करून दाखवली, त्या कामगिरीला तोड नाही बिनतोड अशी कामगिरी या ऑपरेशनमध्ये हवाई दलानं करून दाखवलेली आहे. आज राहुल गांधी त्याच हवाई दलावर प्रश्न उपस्थित करतात की पाकिस्ताननं आपली विमानं किती पाडली. पाकिस्तान जर असा दावा करते की आम्ही भारतीय सैन्य दलाची विमानं पाडली, तर त्याचा एक पुरावा आतापर्यंत पाकिस्तान हा देश का देऊ शकला नाही. पाकिस्तानमध्ये करण्यात आलेल्या प्रत्येक कारवाईचा पुरावा हा भारतानं व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून जगासमोर ठेवलेला आहे. पाकिस्तानला मात्र पुराव्यांसाठी सोशल मीडियावर अवलंबून राहावं लागतं. ही पाकिस्तानची लायकी आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याला पाकिस्तानच्या संसदेत तोंडावर पडण्याची वेळ आली. त्याचं कारण त्यानं जे दावे केलेले होते की भारतात आम्ही हल्ले केले, भारतीय सैन्य दलाचं हेडक्वार्टर आम्ही उद्ध्वस्त केलं, विमानं पाडली, हे जे खोटं बोललं जात होतं हे सगळं सोशल मीडियावर आलेल्या फोटोंवरून आपण बोललो. ही बोलण्याची वेळ नामुष्की त्या परराष्ट्र मंत्र्यावर आली. त्या पाकिस्तानच्या दाव्यांवर विश्वास ठेवून भारतातल्या संसदेचे विरोधी पक्षनेते जर काही प्रश्न उपस्थित करत असतील तर धन्य आहे. हे पुतळा मावशीचं प्रेमच आहे. हे मनातून प्रेम भावना नाही. भारतीय समाजमन एका वेगळ्या मानसिकतेत असताना आपण काही प्रश्न निर्माण केले तर आपली प्रतिमा ही डागाळली जाईल. म्हणून केवळ त्यावेळेला भारत सरकार बरोबर आम्ही आहोत अशी भूमिका काँग्रेस पक्षानं मांडली. मात्र काहीच दिवसात ही भूमिका त्यांनी बदलली आणि भारत सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे. आज भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं की परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यात असं सांगितलेलं होतं की पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर आम्ही हल्ले करत आहोत, पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले करत नाहीये. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यानं यामध्ये हस्तक्षेप करू नये हा विकल्प त्यांच्यासाठी खुला आहे. मात्र तो शहाणपणाचा सल्ला पाकिस्तान सैन्यानं मानला नाही आणि त्यांनी भारतावर हल्ले केले. अशा प्रकारचं विधान डॉक्टर जयशंकर यांनी केलेलं होतं. हल्ल्याची आगाऊ माहिती त्यांनी पाकिस्तानला दिलेली नव्हती. हे पत्रसूचना कार्यालयानं स्पष्ट केलेलं आहे. हे पहिल्या टप्प्यात ते बोललेले होते आणि राहुल गांधी यांनी त्याचा विपर्यास करून वेगळ्या पद्धतीचं ट्विट करण्याचं काम केलं आणि भारतातल्या नागरिकांमध्ये एक प्रकारे संभ्रम निर्माण व्हावा या हेतूनं त्यांनी हे ट्विट केलं असं म्हणाले तर खूप मोठा वाव आहे. शेवटी ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं भारतानं जगभरामध्ये आपला एक वेगळा दबदबा तयार केलेला आहे. इथं विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षातले नेते काय म्हणतात त्याला
फार काही अर्थ नाही. पाकिस्तानसारखा देश या विधानांचं भांडवल करू शकतो, पण पाकिस्तानमधली जनता पाकिस्तानच्या शासकांच्या विरोधात दोन्ही हातानं ठाणाणा करते, त्याचं काय? हे आपल्या देशातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना, त्या पक्षांना समजत नाही. याच्यासारखं दुसरं दुर्दैव दुसरं कुठलं नाही. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, जी मतं मी मांडली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवाव्यात. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.